हॅलो डिअर स्टुडंट्स, तर बाळांनो लिनियर इक्वेशन मध्ये तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायला मिळतो. ज्या वेळेला आपल्याला एका लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल तर आपल्याला एक व्हेरिएबल दिलेला असतो आणि दुसरा व्हेरिएबल आपल्याला फाइंड आउट करायला लावतात. जसं की फाइंड y when x is given and find x when y is given. तर अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तो कशा पद्धतीने येतो ते इथे एक एक्झाम्पल आपण घेतलंय. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन 4x + 5y = 19. आपल्याला फाइंड आउट करायचं बाळांनो y, ज्या वेळेला x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती दिलेली आहे 1. तर अशा वेळेला याचं सोल्युशन कसं डिफाइन होईल, तर बाळांनो आपल्याला सर्वात पहिले लिनियर इक्वेशन मध्ये x ची जी व्हॅल्यू 1 दिली आहे ती x च्या जागी रिप्लेस करावी लागेल, इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल आणि जी व्हॅल्यू डिफाइन होईल y ची दॅट विल बी अवर रिक्वायर्ड आन्सर. कशा पद्धतीने, तर मग बाळांनो मी x च्या जागी व्हॅल्यू पुट केली आहे 1. तर 4 1 जार वी विल बी गेटिंग 4 आणि हा +4 जर मी तिकडे ट्रान्सफर केला तर इट विल गेट मायनस, म्हणजे आपल्याकडे इक्वेशन जे राहतं ते राहतं 5y = 19 - 4. त्यानंतर 19 - 4 बाळांनो होईल 15 आणि आपल्याला जो y डिफाइन करायचा आहे तो y डिफाइन करण्यासाठी बाळांनो जे फायनल इक्वेशन बनेल ते बनेल 15 / 5. तर आवर आन्सर ऑफ y विल बी 3. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला एक व्हेरिएबल दिलेला असताना दुसरा व्हेरिएबल आपण बाळांनो फाइंड आउट करू शकतो. थँक्यू सो मच.